श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 16. गुरु भक्त आरुनी, वेद आणि अपमन्यू. श्री गणेशाय नम. सिद्ध म्हणाला, नामधारका वैजनाथ क्षेत्री अंबाभवानी नावाचे एक मनोहर स्थान होते. श्री गुरुनी तिथे वर्षभर वास्तव्य केले. याचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो. एके दिवशी एक ब्राह्मण साधक गुरुकडे आला आणि म्हणाला, स्वामी, मी बराच समाधानी साधना केली, पण अध्यात्मक ज्ञान झाले नाही, त्यामुळे मनशांती नाही. कृपया मला मार्ग दाखवा. माझे गुरु निष्ठुर आहेत, त्यांनी मला ज्ञान दिले नाही. कष्ट मात्र घेतले, त्यामुळे मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, अरे ब्राह्मणा, गुरुचा त्याग म्हणजे आत्मघात. तुझ्या दृष्टीने ते गुरुद्रोही आहेत. जे गुरुला सर्व भावे शरण जातो, गुरु आज्ञेचे तपश्चर्याचे पालन करतो, त्यांना शिष्याला ज्ञानसिद्धी, देवाचे आशीर्वाद या सर्व गोष्टी अससाने प्राप्त होतात. हे मला आदर्श गुरुभक्तीचे एक उत्तम उदाहरण सांगतो. एकदा द्वापरयुगात द्वारकेत धोम नावाचे ऋषी राहत होते. त्यांचे अनेक शिष्य होते. आरुनी, वेद आणि अपमन्यू हे त्यापैकीच तिघे. धोम आपल्या शिष्यांची अनेक प्रकारे नेहमीच परीक्षा घेत. कसोटीला उतरलेल्या शिष्यावर तत्काळ कृपा करत. एके दिवशी धोम्यानी अरुणीला शेतात पाणी देण्यास सांगितले. आरुणी शेतावर गेली. जवळच एक कालवा वाहत होता. एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्याचा प्रवाह बंधाऱ्याने अडवणे अशक्य होते. आरुणीने जागा निवडली आणि शिळा टाकून बंधाऱ्यात घालण्याचा प्रयत्न करू लागला. पण पाण्याच्या जोरामुळे बंधारा टिकेना. तेव्हा प्राण गेले तरी चालतील, पण शेताला पाणी द्यायचंच असा निश्चय करून तो बंधाऱ्याचा जो भाग प्रवाहाने टाकीत नव्हता तिथे स्वतः आडवा झाला. हा प्रयत्न सफल झाला. प्रवाह अडवला व शेताला पाणी मिळाले. रात्र झाली तरी तो परतला नाही. तेव्हा चिंतामग्न धोम मशालीच्या उजेडात त्याला शोधण्यासाठी आले. शेताला पाणी मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले, पण आरुणी कोठे दिसेना. त्यांनी हाक मारल्या तेव्हा आरुणी प्रवाहातून बाहेर आला. तो थंडीने गारटून गेला होता, पण त्याच्या मुखातून कर्तव्यपूर्तीचे समाधान होते. सर्व प्रकारे धोम्याच्या लक्षात आल्या. गुरुकार्यासाठी प्राणाचीही पर्वा न करणाऱ्या आरुणीला त्यांनी वात्सल्याने जवळ घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. त्याच्या आशीर्वादाने तो तत्काळ महाज्ञानी झाला. धोम्यानी त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करण्यास सांगितले. पीक तयार झाले असता त्याची कणीस व झोडपणी करून खळ्यात धान्याची रास तयार केली. मग ते आश्रमात आले. धोम्यानी त्या रेड्याला जुंपलेला एक गाडा दिला. तो घेऊन तो शेतात गेला. त्यात 2 खडी साळी भरली व आश्रमाकडे निघाला, पण रेड्याला गाडा ओढवेना. मग जोखंडात मान अडकून तोही गाडा ओढू लागला. मार्गात रेडा चिखलात रुतला. वेदाने त्याला सोडले. महत्वप्रेयसी गाडा बाहेर काढला. रेड्याच्या गळ्यातील फासा स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याचा आधार घेऊन तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आला. धोम्यानी धावत जाऊन त्याच्या गळ्याभोवती आवळलेला फासा सोडवला. स्वहस्ते त्याचा घाम पुसला. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या धोम्यानी त्यालाही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले. त्यानंतर अपमन्यू धोम्याची गुरे राखायचा. त्याच्या अतिखाण्याने बुद्धीला जडत्व येऊन त्याची विद्याभ्यासात प्रगती होणार नाही म्हणून आश्रमातून त्याला मोजकेच अन्न दिले जायचे. मग तो भूक भागवण्यासाठी भिक्षा मागायचा. ही गोष्ट धोमींना कळताच त्यांनी ही भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितले.
मग तो दोनदा भिक्षा मागू लागला. धोम्यानी तीही आश्रमात देण्यास सांगितली. मग तो वासरे पिताना गायीच्या चरणातून जे अतिरिक्त पाना व्हायचा तो दूध पिऊन भूक भागवू लागला. धोम्यानी त्यालाही प्रतिबंध केला. एकदा त्याने रुईच्या झाडातून ओघळणारा चिकच द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केले. त्याचाही काही अंशाने डोळ्यात गेल्याने त्याला अंधत्व आले. तो रानामध्ये चडपडत हिंडू लागला. तिथे अडकून त्या एका आडात पडला. आता गुरे वासरे हरवतील या चिंतेने तो रडू लागला. रात्री धोम्यानी शोध घेऊन त्याला हिडकवून काढले. उपमन्यूचे त्यांना सर्व प्रकार सांगितला. धोम्यानी त्याला अश्विन कुमाराचे स्मरण करण्यास सांगितले. त्यांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली. तो आडातून बाहेर आला. उपमन्यू अत्यंत प्रामाणिक व भोळा होता. त्याने भूक भागवण्यासाठी अन्य पर्याय शोधले, पण गुरु आज्ञेचे काहीही उल्लंघन केले नाही. त्यामुळे प्रसन्न झालेल्या धोम्यानी त्यालाही ज्ञान संपन्न केले व उपमन्यूची खूप कीर्ती झाली. श्री गुरु म्हणाले, हे ब्रह्मा, विनम्र भाव आणि परकोटीची श्रद्धा असणाऱ्या गुरुकृपेची लवकरच प्रचिती येते, पण तुझ्यासारख्या अधामाला शेवटी नरकच प्राप्त होतो. ते ब्राह्मण पश्चातापाने प्राणत्याग देऊ झाला. त्याच्या मनोभाव जवळून श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला सन्मान केले. मग श्री गुरूंच्या आज्ञेने त्याने त्याच्या गुरुची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांनी सेवा करून लागला. त्यानंतर श्री गुरु कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेली भिलवडी ग्रामी वास्तव्य केले. श्री गुरुचरित्र अध्याय 17. ब्रह्मचार्यास ज्ञानप्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेल्या भिलवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे. ते एक प्राचीन सिद्धनाथ आहे. तिथे असलेल्या औदंपराशी श्री गुरूंनी वास्तव्य केले. बहुत काळ ते गुप्त रूपाने वावरले. ते सामान्य तपस्व्याप्रमाणे सानसध्या करत, जप तप व्रत करत, गावात हिंडून भिक्षा मागत चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानात घालवले. हे ऐकून नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूप प्राप्त पूर्ण सिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? सिद्ध म्हणाला, ज्ञानप्राप्ती झाली तर तपश्चर्या सोडू नये. समाजात मान्यवर जन असे आचरण करतात, त्याचे सामान्य लोक अनुसरण करत असतात, हे तू लक्षात घे. भिक्षेविषयी सांगायचे तर एक पवित्र वृत्ती आहे. संन्यासांनी परिग्रह न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काम साधनाग्रम राहणे हाच या आश्रमाचा धर्म आहे. दत्तात्रय, तू, शंकर हेही भिक्षा मागतात. याचे हेच कारण आहे. भिक्षेसाठी हिंडताना नजकृपेने भक्तांचा दिनाअर्थाचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो. श्री गुरु भिल्लवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांनी सत्कीर्ती व्हायची ती झालीत. त्यांचे महात्म्य लोकांना कसे प्रकट झाले ते ऐक. कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न त्रिवेदी ब्राह्मण राहत होते. त्याला विद्याजनामध्ये फार मान होता. त्यांचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता. त्यांचे मातापिता ते लहान असतानाच वारले. त्यांच्या अष्टांनी त्यांचे पालनपोषण केले. कुळाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्यांची मुंज केली. शिकण्यासाठी अध्यापकाकडे पाठवले, पण विद्याभ्यास काही येईना. शिकलेले काही लक्षात राहत नसे. ब्राह्मणाला विद्या द्यायचीच हवी, याविषयी उदरनिर्वाह कसा होणार? लोक त्याला अडाणी म्हणून हिणवू लागले. तो म्हणायचा, मी पुनर्जन्मी विद्यादान केले नसेल, म्हणून या जन्मात मला विद्याभ्यासा येत नसेल. याला तरी मी काय करू? आता आपणच काही उपाय करा. यावर लोक हसून म्हणायचे, तुला पुढच्या जन्मी विद्या येईल, या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर.
अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला. विद्या येत नाही आणि खंत करत ग्राम सोडून निघाला. त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते. रात्रीच्या सुमारास तो भिलवडीस आला. तो भुवनेश्वरीचे दर्शन घेतले आणि अन्नदोप टाकले आणि त्याच्यासमोर धरणे धरून बसला. तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करत होता, आई, सर्वांना माझी हेटाळणी केली. तू तरी उपेक्षा करू नकोस. मला मार्ग दाखव. माझ्यावर कृपा कर. 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला होता तेव्हा देवीला म्हणाला, माते, तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते, पण तू ही पाठ फिरवलीस. आता मी काय करू? कोठे जाऊ? थांब, मी तुला माझी जीभच अर्पण करतो. तरीही कृपा केली नाहीस तर माझे शरीर तुझ्या चरणी वाहीन. त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली. तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुण आली. त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, बाळा ब्रह्मचार्या, तू माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्य आहे. तू त्याला शरण जा. तोच तुझी इच्छा पुरवेल. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली. देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दक्षिणेकडे धावला. प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला. तेथे औदुंबराखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला. त्याने त्याचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी त्याचे मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य, त्याला पुन्हा जीभ आली. त्याला वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिसस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे गुरुच्या पुनीत स्पर्शाने त्याला ब्रह्मचार्यास पंडित्व प्राप्त झाले. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा हा गुरुचा महिमा. जिथे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणालाही महत्त्व प्राप्त होते. अशा प्रकारे अध्याय 17 समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 18. ब्राह्मणांचे दारिद्र्य घालवले. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे चित्रण इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करत कृष्णा मोरणा संगमावर गेले. तिथे पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत. ते संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. तिथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. तिथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याचे दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. इथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. इथे 64 योगिनी नृत्य निवास करतात. येथील संगम तुष्टकुळात शुक्लतीर्थ, पापविनाश तीर्थ, काम्य तीर्थ, सिद्धवर तीर्थ, प्रयाग तीर्थ, शक्ती तीर्थ, अमर तीर्थ व कोठी तीर्थ अशी 8 तीर्थ आहेत. कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. मग या कृष्णा पंचगंगा सरोवरावर श्री गुरु काही काळ गुप्त राहिले. सामान्य यती रूपात राहिले. यानंतर त्यांचे महात्म्य लोकांना प्रकट झाले. कसे ते सांगा. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे. श्री गुरु तिथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. तो सुशील, सात्विक,
कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा, अतिथीशील असा होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा. त्याचीच पत्नी ही सुस्वभावी व प्रतिव्रता स्त्री होती. त्या ब्राह्मणाच्या अंगात एक घेवड्याचा वाल होता. त्याला पुष्कळ शेंगा लागायच्या. एका दिवशी भिक्षा मिळाली नाही तर तो दोघे घेवड्याच्या शेंगावर गुजराणा करायचे. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्यांनी श्री गुरूंना आदराने घरात नेले. त्यांच्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगेची भाजी त्यांनी भोजन दिले. या सेवनाने श्री गुरूंना अतिशय आनंद झाला. श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता जे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले. श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उच्छेदन केले म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले. ती नशिबाला दोष देत रडू लागली. म्हणाली, अरे काय हे दुर्दैव! त्या यतीला आम्ही काही त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले. हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. तो रागावून म्हणाला, यतीश्वरांना दोष देऊ नको. सर्व विश्व हे महादेवांच्या अधीने आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो. पुनर्जन्म आपण जी काही बरी वाईट कर्मे केली असतील त्याचाच परिणिती म्हणून त्या जन्मात सुख दुःख प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या यतीश्वराने आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तू त्यांच्याबद्दल असूचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाने मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खोनू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याला एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची बोळणी सोडली तर काय आश्चर्य, त्यात भरपूर द्रव्य भरले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारा उरला नाही. श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालवले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून दोघेही यतीश्वरांना जय जयकार करू लागले. यावरून ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेचे वंदन केले. त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा गुरु म्हणाले, या घटनेने कुठेही वाच्यता करू नका. जर बोलतात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले. श्री गुरूंचा निरोप घेऊन घरी परतले. नामधारक ज्याच्यावरून गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहत नाही. म्हणून ज्याने देव चांगले नाही त्याने श्री गुरूंना शरण जावे, त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इहलोकी सौख्य प्राप्त होते, भक्तांचे कल्याण होते. अशा प्रकारे अध्याय 18 समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19. नावाड्याची स्त्रीस्थळी यात्रा. श्री क्षेत्र औदंपूर महात्म्य. श्री गणेशाय नम. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरुनी कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वरच्या निकट औदुंबूर वृक्षात वास्तव्य केले असे आपण म्हणालात. अश्वदाती इथे पवित्र वृक्ष असतात. श्री गुरूंची प्राप्ती औदुंबुरावरच का होते? सिद्ध म्हणाले, पूर्वी नरसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखांची हिरण्यकपुषाची पोट फाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूच्या हाताच्या बोटातून व नखातून दाह होऊ लागला. नरसिंहाने उपचार म्हणून औदुंबुराच्या फळामध्ये आपली नखे रोखली तेव्हा पोटे ते दाह शमावला. देवाच्या क्रोधाही कमी झाला. शांतता लाभल्याने नरसिंह व लक्ष्मीने औदुंबुरास वर दिला. औदुंबुरा, जे तुला पुण्य
मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या छायेत जपादी अनुष्ठाने केल्याने अनंतपट फलप्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्या महादोषाचे निवारण होईल. आम्ही दोघे तुझ्या सानिध्यात नित्य वास करू. श्री गुरु नरसिंहाच मंत्राचा नित्य जप करत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करत असतात. अमरेश्वरा सानिध्यात 64 योगिनी वास होता. त्या रोज दुपारी स्त्री रूपाने श्री गुरूंच्या दर्शनास येत. त्यांना आपल्या स्थानी नेत. त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत. एकदा एक नावाडी शेतीची राखण करत होता. योगिनी श्री गुरुसवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुबगला. सर्वांचा आत प्रवेश करताच ते पूर्णत्व झालं. काही वेळाने श्री गुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे सर्व पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. त्यालाही श्री गुरुविषयी कुतूहलता वाटू लागली. मग दुसऱ्या दिवशी तोही त्याच्या मागोमाग प्रवाहात शिरला. तो एक दिव्य नगरात प्रवेशला. तेथील लोक आरती आणि गुरुच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले. तेवढ्या श्री गुरु नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तू इथे का आलास? नावाडी म्हणाला, स्वामी मी भावाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आपण माझ्यावर कृपादृष्टी राहू एवढीच प्रार्थना आहे. त्याचा निष्पाप भाव पाहून श्री गुरु म्हणाले, नाविका तू इथे आलास. येथील भक्ती सुखसोहळा पाहिलास. त्यामुळे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज. पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नकोस, अन्यथा तुला मृत्यू येईल. श्री गुरु त्याला येऊन संगमावर आले. त्याला निरोप घेऊन नावाडी शेताकडे गेला. मार्गामध्ये त्याला गुप्तधन सापडले. त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले. हा नावाडी व त्याची पत्नी गुरुची अखंड सेवा करत असत. एके दिवशी नावाडी श्री गुरूंना म्हणाला, स्वामी माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते. मी अडाणी आहे, हीन जातीचा आहे. मला या गोष्टीचा कसा लाभ होणार? ते ऐकून श्री गुरूंना त्याचा कळवळा आला. ते त्याला म्हणाले, अरे कृष्णा पंचगंगेत संगम असल्याने तिथे स्नानाचे प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गंगा म्हणतात. ज्याच्याकडे उत्तरेकडे काशी गया प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी त्या त्रिस्थळी यात्रा करावी. मग तुला ती क्षेत्र प्रत्यक्ष पाहावयास आहेत ना, मग चल माझ्याबरोबर. श्री गुरूंनी नावाड्या वग्रचंद्रावर आपल्या मागे बसवले. मग आपल्या औचित्य योगशक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथील संगमावर स्नान करून मध्यान्हसमयी ते काशीस आले. तिथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान करून दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्राची यात्रा घडली. औदुंबर क्षेत्री श्री गुरूंनी खूपच कीर्ती झाली. अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनी खूपच दुःखी झाली. श्री गुरु आणि त्यांचे स्थानपण केले. म्हणाले, मी लौकिक कार्याने पूर्वेकडे जात असल्याने तरी सूक्ष्म रूपाने इथेच राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे. त्यामध्ये मी अन्नपूर्णेला ठेवून जात आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे माझे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना मी सहाय्य करेल. त्याच्या भक्तीची सर्व कष्टे मनोरथ पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने 4 पुरुषार्थ साध्य होतील. इथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि
व्यतिपतादी पूर्णकाळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीची तिरीसहस्त्र संकलित कपिला गायीचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल. इथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपठण, ब्राह्मण भोजन या प्रदक्षिणा केल्याने कोटीपट फळ मिळेल. श्री गुरूंनी योगींना औदुंबर क्षेत्राचे महत्त्व सांगितले आणि ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. अशा प्रकारे अध्याय 19 समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20. ब्राह्मणीची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकास म्हणाला, श्री गुरु औदुंबर क्षेत्री आहे. ज्याला दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच. त्याविषयी एक कथा सांगतो ऐक. शिरोर गावी गंगाधर नामक एक वेद्याभिसी ब्राह्मण राहत असे. त्याच्या सुशील पत्नीला 5 पुत्र झाले व एकही जगला नाही. संतती जाण्यासाठी किंवा जगण्यासाठी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही. म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले. ते गंगाधरांच्या पत्नीला म्हणाले, मुली, पुनर्जन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस. ते परत केले नाहीस. त्या ब्राह्मणाने निराशाने आत्महत्या केली. तो ब्राह्मण पिशाच झाला असून तो तुझा गर्भपात करत आहे. हे ऐकून ब्राह्मणीन शोककला झाली. तिने ब्राह्मणाचे पाय धरले व म्हणाली, माझ्या पूर्वी दुष्कर्मामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे. आता आपणच मार्ग दाखवा. यावर ब्राह्मण म्हणाले, मुली, तू ब्रह्मद्रव्याचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहेत. ते दोष घालवण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा. तिथे राहून श्री गुरूंचरणी आराधना कर. हे पवित्र गुरुपीठ आहे. तू येथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला पाणी घाल. असे 7 वेळा कर. श्री गुरूंच्या चरणावर जलाभिषेक कर. नंतर काम्य तीर्थात स्नान कर. या आराधनेने श्री गुरु नरसिंह सरस्वतीच्या कृपाप्रसादाने तू पापमुक्त होशील. याची बाधा टळेल व तुझेही कार्य होईल. मग विप्राच्या उपदेशानुसार ती औदुंबर क्षेत्री गेली. तिथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, श्री गुरूंची पूजा करणे याचप्रमाणे आराधना करू लागले. 3ऱ्या दिवशी रात्री ती निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने ओरडू लागला, तू माझे 100 रुपये दे, नाही तर मी तुझा जीव घेईन. तुझा वंशच वाढू देणार नाही. तुझ्या या अपराधांना काहीही उपयोग होणार नाही. तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला. घाबरलेली ब्राह्मणीन मार चुकवण्यासाठी औदुंबरा आड गेली. तिथे श्री गुरूंना पाहिले. त्यांच्या मागे लपली. श्री गुरूंनी ब्राह्मणाला विचारले, तू हिला का मारतो आहेस? तो म्हणाला, हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे. हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ते उलट भाषण ऐकून श्री गुरु संतापले. ते ब्राह्मणाला खडसावून म्हणाले, ही कन्या माझी भक्त आहे. हिला त्रास दिलास तर माझ्याशी गाठ आहे. ही यथाशक्ती जे द्रव्य देईल ते घे आणि हिला सोडून दे. माझे ऐकशील तर पिशाच्य योनीतून सुटका होऊन तू सदंती मिळेल. ऐकले नाहीस तर माझ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी मी समर्थ आहे, हे लक्षात ठेव. हे ऐकून ब्राह्मसंमत वर्मला. त्याने गुरूंना वंदन केले. त्यांचे म्हणणे मान्य केले. श्री गुरु त्याला म्हणाले, यात तर माझा भक्ताचे रक्षण ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केल्याने तुला सद्गती मिळेल. द्रव्यासाठी अडून बसू नकोस. ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान मान. मग ती ब्राह्मणीला म्हणाली, मुली, तुझ्या अपराधाने तू ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील. या ब्रह्मसंबंध तुला त्रास देणार नाही. तू पुनरायुष्य कन्या व पुत्र होतील.
तुझे कल्याण होईल. त्या ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणी सेवा पूर्ण केली व त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला. त्यामुळे त्याचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी श्री गुरु तिच्या स्वप्नात येऊन 2 नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले, मुली, तुला विद्वान व शतायुष्य पुत्र होतील. वंश परंपरा अखंड राहील. आता व्रताचे उद्यापन कर. याचप्रमाणे तिने उद्यापन केले. त्या प्रसंगी श्री गुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दाम्पत्यास दर्शन व आशीर्वाद दिले. पुढे श्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुई मुलगे झाले. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राला त्याच्या 3ऱ्या वर्षी चैलकर्म करण्यासाठी त्या दाम्पत्यांचा बेत होता. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली व चैलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आखडी आली. 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. तेव्हा त्या दाम्पत्याला मोठा धक्काच बसला. गुरुदेव, तुझ्या कृपाप्रसादाने झालेला आणि तुमच्या दीर्घायुष्याच्या वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुष्य मरण आलेच कसे? आज तुमच्या वचनाला कमीपणा आला असे म्हणून तिने त्या प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होती. आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करून द्यायचे नाहीत असा निश्चय करून तिने प्रेतवस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. लोकांनी तिला खूप समजावले पण व्यर्थ. दुपार झाली तरी हट्ट सोडेना. लोक संभ्रमात पडले. तिला दोष देऊ लागले. इतक्या श्री गुरु नरसिंह सरस्वती बालब्रह्मचार्याच्या रूपात तिच्यापाशी आले. त्यांनी तिला सांत्वनावर बराच उद्देश केला. अशा प्रकारे गुरुचरित्रातील 20वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.